आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकरांचे वेळापत्रक दुसऱ्यांदा फेटाळले। आता 31 डिसेंबरची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा ठराव उद्याच मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा निर्णय। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मराठा आरक्षणावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज। शरद पवारांची टीका। आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक फेटाळत पुन्हा कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत नाराजी व्यक्त केली। तसेच 31 डिसेंबर पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण उपोषण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मुंबईत घेतली। त्यानंतर माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की न्यायमूर्ती शिंदे यांची समिती जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी काम करत आहे। समितीने प्रथम अहवाल सादर केला आहे। हा अहवाल उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। 1,72,00,000 कागदपत्रे तपासण्यात आली। त्यात 11,530 जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत। त्यांनी सविस्तर अहवाल सादर केला आहे। त्यात काही रेकॉर्ड उर्दू आणि मोडी लिपीमध्ये सापडले आहेत। हैदराबाद मधील प्रशासनाला जुन्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। समितीने सर्व कागदपत्रे तपासली, त्यांची सविस्तर तपासणी केली आहे। सरकारने त्यांना 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरीही सरकारने त्यांना लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे शिंदे म्हणाले। आणि या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा या बैठकीत झाली। त्यामध्ये जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी आपण गठीत केली होती जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी तपासण्यासाठी, त्या कमिटीने एक प्रथम अहवाल जो आहे तो आज आमच्याकडे सादर केलेला आहे। तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याचा पुढचं जे काही जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न उग्र बनला आहे। राज्यात ठिकठिकाणी नेत्यांना प्रवेशबंदी केली जात आहे। आंदोलक आक्रमक होताना दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे। या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची गरज होती, पण तो लांबवला जात आहे। आता महाराष्ट्रात वणवा पेटेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली। यावेळी पवार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचा उल्लेख करत सांगितले की मी स्वतः पहिल्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो। त्यांच्या मागण्या मी समजून घेतल्या आहेत। त्यातून मार्ग कसा काढता येईल यासंबंधी विचार विनिमय देखील केला आहे। दुर्दैवाने राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने काही निकाल घ्यायची आवश्यकता होती, ती लांबवण्यात आली आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वणवा पेटेल की काय या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली। ते म्हणाले की जरांगे पाटील जे काही करत आहेत, जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे। ती करत असताना दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातून आपल्याला काही काढून घ्यायचं नाही। त्यांच्या ताटातील आहे ते तिथेच राहिले पाहिजे। आज जी काही मागणी ह्या मराठा समाजाने केली आहे त्याची पूर्तता योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे।